सद्गुरू कोचिंग क्लासेसच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. इंग्लिश ग्रामरची सिरीज सुरू आहे आणि दिवस आहे 15वा. टॉपिक आहे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स, म्हणजे वाक्याचं रूपांतर करायचे. अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह, अफर्मेटिव्हचं इंट्रोगेटिव्ह, अफर्मेटिव्हचं एक्सक्लेमेटरी आणि अफर्मेटिव्ह टू इम्परेटिव्ह असे 4 प्रकारचे ट्रान्सफॉर्मेशन आपण आज बघणार आहेत. तर चला वळूया पहिल्या ट्रान्सफॉर्मेशन कडे, म्हणजे अफर्मेटिव्ह टू निगेटिव्ह सेंटेन्स. अफर्मेटिव्ह म्हणजे काय? एखादं वाक्य आहे जे होकारार्थी आहे, त्याला आपल्याला नकारामध्ये बदल करायचे, पण विदाउट चेंजिंग इट्स मिनिंग. तर आपण त्याला असं म्हणतो की अफर्मेटिव्ह टू निगेटिव्ह विदाउट चेंजिंग मिनिंग, असा प्रश्न असतो पेपरला. तर त्याचे आपण रूल बघूयात. पहिल्यांदा काय रूल आहे? पहिला रूल काय आहे? यूज नॉट विथ हेल्पिंग व्हर्ब्स इज, एम, आर, वॉज, वेअर, हॅज, हॅव, विल अँड कॅन, म्हणजे मॉडल ऑक्झिलरी असेल किंवा टू बीचे रूप असेल त्याच्यासमोर आपण नॉट टाकून आपण होकारार्थी वाक्याला नकारार्थी वाक्य म्हणजे अफर्मेटिव्हला आपण निगेटिव्ह करू शकतो. सेकंड रूल आहे, इफ नो हेल्पिंग वर्ब विल प्रेझेंट यूज, डू, डज, डीड प्लस नॉट. म्हणजे जर दिलेल्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नाही, म्हणजे सहाय्यकारी क्रियापद नाहीये, तर वाक्यामध्ये डू, डज किंवा डीड हे प्लस नॉट असा वापर करू शकतो. म्हणजे आपण डिडंट, डझंट, डोंट ह्याचा वापर आपण करू शकतो. नंतर पुढचा रूल आहे, चेंज, समटाइम्स चेंज द वर्ड्स. आता कधी कधी असे शब्द येतात ऑलवेज, त्याचा आपण नेव्हर करतो. टू असेल तर सो दॅट नॉट करतो. ओनली असेल तर नॉट मोर दॅन करतो. अशा प्रकारचे बदल आपण वाक्यामध्ये करतो. आता नियम 4 की वाक्याचा अर्थ बदलायला नकोय, म्हणजे मिनिंग मस्ट बी रिमेन सेम. म्हणजे वाक्य जरी आपण अफर्मेटिव्ह टू निगेटिव्ह केलं पण वाक्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे. चला एक्झाम्पल बघूया. ही इज पुअर मॅन, म्हणजे तो गरीब माणूस आहे. मग तो कोण नाही? तर तो श्रीमंत नाही, म्हणजेच तो गरीब आहे. वाक्य कसं केलं बघा, इज होता, इथे हेल्पिंग वर्ब होता, मग त्याच्या पुढे आपण काय केलं? नॉट टाकला. ही इज नॉट अ रिच मॅन. आणि जे मुख्य क्रियापद होतं किंवा म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, जे विशेषण होतं त्याच्या विरुद्ध विशेषण घेतलं. म्हणजे पुअरच्या अपोजिट वर्ड रिच, ऑलवेजच्या अपोजिट नेव्हर, असे आपण विरुद्धार्थी शब्द त्याच्यामध्ये वापरले. डिफिकल्टच्या अपोजिट इझी, प्रेझेंटच्या अपोजिट अब्सेंट. नंतर इथं बघा, आता हा एक शब्द आहे ट्रिकी, तो आपण उदाहरणामध्ये बघूयात. बरं काय केलं आपण? ही इज पुअर मॅन, ही इज नॉट अ रिच मॅन. सेकंड सेंटेन्स आहे, इट इज डिफिकल्ट टास्क. ते टास्क कसं आहे? डिफिकल्ट आहे. मग इट इज नॉट अन इझी टास्क. बघा काय काय बदल केला आपण? इजच्या समोर नॉट लावला. आता इथं अडिफिकल्ट होतं, तर आता इथे आपण शिकलोय आधी ए अँड द कुठं लागतं, तर इझीच्या समोर अँड लागणार आपलं. म्हणून आपलं काय झालं, हे इट इज नॉट अन अच्या ऐवजी अँड झाला, कारण हा शब्द वॉवेलने सुरू होतो, म्हणजे अन इझी टास्क. ओके. नेक्स्ट थर्ड सेंटेन्स बघा, एव्हरीबडी वॉज प्रेझेंट येस्टरडे. काल प्रत्येक जण उपस्थित होता. मग नो बडी वॉज अब्सेंट येस्टरडे. काय केलं आपण? एव्हरीबडीच्या ऐवजी नो बडी केलं. वॉज तसाच ठेवला आणि प्रेझेंटच्या जागेवर अब्सेंट टाकलं. म्हणजे काल सर्व उपस्थित होते हे सांगण्यासाठी काल कोणीही गैरहजर नव्हतं हे असं आपण सांगितलेलं आहे. म्हणजे वाक्याचा अर्थ बदललाय का? नाही बदलला. बरं बघा, नेक्स्ट सेंटेन्स बघूयात. शी फेल टू नोटीस हिम, म्हणजे त्याला नोटीस नाही केलं. मग शी डिड नॉट नोटीस हिम, म्हणजे तिने फेल झाली. म्हणजे काय की तिने त्याला नोटीस केलेलं नाहीये. शी डिड नॉट नोटीस हिम. आता नेक्स्ट सेंटेन्स आहे, गीता वॉज अनेबल टू विन द प्राइज, म्हणजे गीताला प्राइज मिळालं नाही. अनेबल च्या अपोजिट कुड नॉट विन. गीता वॉजच्या ऐवजी काय? वॉज अनेबलच्या ऐवजी आपण काय वापरला? कुड नॉट वापरला. गीता कुड नॉट विन द प्राइज. बघा, अनेबलचा अर्थ पण काय होतो की अन म्हणजे काय? मिळालं नाही, शकली नाही, ती प्राइज मिळू शकली नाही. मग आपण अनेबल म्हणजे हेल्पिंग वर्ब काढून टाकला, अनेबल काढलं आणि त्याच्या जागेवर आपण कुल्ड टाकला. आणि समजा हे वाक्य प्रेझेंट टेन्स मध्ये असतं तर आपण काय टाकलं असतं? कॅनॉट टाकलं असतं. बरोबर. आय डिसलाइक दीज थिंग्स. आता इथं कुठंच हेल्पिंग वर्ब नाहीये. मग डिसलाइक कोणत्या रूपात आहे? तर मूळ रूपात आहे, म्हणजे V1 मध्ये. तर मग डिसलाइक आणि आय आहे पुढं, तर मग डोंट होणार. आयचं मी इथं काय आला? क्रियापदाचं पहिलं रूप असेल तर आपण डू वापरतो. क्रियापदाचं पहिलं रूप आहे, परंतु हे प्युरल सगळेजण आहे, प्युरल डुअर आहेत सब्जेक्ट. ही, शी, इट, राम, सीता, तर आपण डज वापरतो. क्रियापदाचं पहिलं रूप असेल तर डू. क्रियापदाचं पहिलंच रूप आहे पण कर्ते वेगळे आहेत. कोण? ही, शी, इट, राम, सीता याच्यापैकी, म्हणजे प्युरल थर्ड पर्सन आहे, सॉरी सिंग्युलर थर्ड पर्सन आहे.
तर आपण काय करणार, डज वापरणार. इथं आपण काय वापरणार, डोंट. आय डोंट लाईक दीज थिंग्स. आता नेक्स्ट जे सेंटेन्स येते बघा, वी सॉ ओनली ट्रीज. मग आता इथे पण काय होतं, ह्या सॉ वरनं कळतं हा सीचा भूतकाळ सॉ आहे. हे बघा, सगळ्यात पहिले आपण पार्ट ऑफ स्पीच का शिकलो, की आपल्याला ओळखता आलं पाहिजे वर्ब कुठला, सब्जेक्ट कुठलं, ऑब्जेक्ट काय आहे, ऍडजेक्टिव्ह कुठला आहे, ऍडव्हर्ब काय आहे, प्रिपोजिशन कुठलं वापरलंय, कुठलं इंटरजेक्शन आलेलं आहे का, कुठलं कंजंक्शन आहे का, यासाठी आपण आधी पार्ट ऑफ स्पीच जो टॉपिक आहे तो आधी कव्हर केला. तर पार्ट ऑफ स्पीच जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला ग्रामर मधली एक एक गोष्ट तुम्हाला सहज उलगडता येतील. तर याच्यामध्ये तुम्हाला काय होतं, ही सी सॉ, वी सॉ ओनली ट्रीज. सीचा भूतकाळ सॉ आहे, V2 आहे, म्हणजे आपण डू नाही वापरणार आणि डज पण नाही वापरणार. राहिला काय मग, जर भूतकाळी रूप असेल तर आपण डीड वापरतो, DID, डीड वापरतो. मग इथे काय केलं बघा, बर, वी सॉ ओनली ट्रीजच्या ऐवजी वी सॉ नथिंग बट ट्रीज असं पण करू शकतो. किंवा इथं आपण वी डिडंट, डिडंट वापरून पण करू शकतो. वी डिडंट, परत हे डिडंटच्या पुढे आपल्याला सी घ्यायला लागेल. वी डिडंट सी एनी ट्रीज असं करू शकतो. नथिंगच्या ऐवजी आपण डिडंट केलं, नथिंग न करता. वी सॉ नथिंग बट ट्रीज म्हणजे आपल्याला फक्त झाडच दिसले, काहीच दिसलं नाही असं सांगण्याच्या ऐवजी हे वाक्य आपण वी डिडंट सी एनिथिंग बट ट्रीज असं पण आपण करू शकतो कन्वर्ट, किंवा असंही केलं तरी चालतं. बघा, नंबर ऑफ वेज आहे ग्रामरमध्ये. नंबर ऑफ वेजने आपण एकच वाक्य कन्वर्ट करू शकतो. जसं गणित आपण एखादी पद्धत असते, एका पद्धतीने गणित सोडवलं, दुसऱ्या पद्धतीने पण दुसरा जण गणित सोडवत असतो. तसंच ग्रामरचं पण तसंच असतं की आपण एकच वाक्य दोन पद्धतीने पण करू शकतो. मेन इंटेन्शन आहे की वाक्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे, मिनिंग डज नॉट चेंज, म्हणजे त्याचा मिनिंग बदलला नाही पाहिजे. नेक्स्ट टॉपिक आहे अफर्मेशन टू इंट्रोगेटिव्ह. आता अफर्मेटिव्ह सेंटेन्स टू इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रोगेटिव्ह म्हणजे काय, प्रश्नार्थी वाक्य. आता हे साधे प्रश्नार्थी वाक्य म्हणजे येस नो टाईप क्वेश्चन, याचं उत्तर फक्त हो किंवा नाही, व्हर्बल क्वेश्चन ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये रूपांतर आहे अफर्मेटिव्ह टू इंट्रोगेटिव्ह. आता पहिला नियम काय आहे त्याचा, प्लेस द हेल्पिंग वर्ब बिफोर द सब्जेक्ट. वर्ब, हेल्पिंग वर्ब शोधायचं, वाक्यामध्ये कुठे आलंय त्याला उचलायचं आणि त्याला सब्जेक्टच्या आधी टाकायचं, हा पहिला रूल. दुसरा रूल काय बघा, इफ नो हेल्पिंग वर्ब इज प्रेझेंट यूज डू डज डीड. मग काय करायचं, जर वाक्यामध्ये मागासारखाच आहे, जर हेल्पिंग वर्ब नसेल तर क्रियापदाप्रमाणे डू डज आणि डीड वापरायचं. ओके, आता नेक्स्ट थर्ड रूल काय आहे, एंड द सेंटेन्स विथ क्वेश्चन मार्क. ऑब्वियस आहे, हे प्रश्नार्थी वाक्य आहे, म्हणजे प्रश्नार्थी वाक्याचा शेवट प्रश्नचिन्हाने होतो. आपल्याला क्वेश्चन मार्क म्हणजे असं प्रश्नचिन्ह सगळ्या शेवटी लावावं लागेल. बघा सोपं किती, बघा, शी इज अ टीचर, शी इज अ टीचर, इज यातला हेल्पिंग वर्ब आहे, मग आपण पुढे घेतला इज, मग पूर्ण वाक्य तसं लिहिलं बघा, इज शी. आता इज आपण ऑलरेडी सुरुवाती लिहिला, परत लिहिणार का, नाही लिहायचा परत. इज शी अ टीचर आणि सगळ्यात शेवटी काय केला, क्वेश्चन मार्क मारला. म्हणजे इतकं सोपं आहे येस नो टाईप क्वेश्चन बनवणं, इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन बनवणं. आता नेक्स्ट आहे ही प्लेज क्रिकेट. आता इथं हेल्पिंग वर्ब आलंच नाहीये, पण ही प्लेज वरून कळतंय की प्लेला येस लागलाय, म्हणजे हे V5 आहे, क्रियापदाचं 5वं रूप आहे प्लेज. तर मग याच्यावरून काय लागेल, डज लागेल. मग अशी आपण जसं सिंग्युलरला बघितलं की प्युरल, थर्ड पर्सन सिंग्युलर असतील, ही, शी, इट, राम, सीता, तर याला डज लागतं. मग इथं त्या नियमाप्रमाणे इथं काय लागलं, इथं कोणतेही सहाय्यकारी क्रियापद नव्हतं, म्हणजे आपण काळ बघितला कुठला आहे, तर याच्यामध्ये प्लेज होतं, क्रियापदाचं 5वं रूप होतं, म्हणजे आपण पुढे घेताना डज घेतला. डज ही प्ले क्रिकेट आणि सगळ्यात शेवटी क्वेश्चन मार्क. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, यू हॅव फिनिश्ड युअर वर्क. यातला हॅव जो आहे तो तुमचा हेल्पिंग वर्ब आहे, तो सुरुवातीला घ्यायचा हॅव. मग आता परत पूर्ण वाक्य तसं, हॅव यू फिनिश युअर वर्क आणि सगळ्यात शेवटी क्वेश्चन मार्क. नेक्स्ट सेंटेन्स बघा, शी लाईक्स आईस्क्रीम, शी लाईक्स आईस्क्रीम. याच्यामध्ये पण काय नाहीये, तर हेल्पिंग वर्ब नाही आहे, क्रियापद दिले, लाईकला ES लागलाय म्हणजे लाईक्स झाले, म्हणजे V5 आला म्हणजे डज आलं, म्हणजे इथं डजने सुरुवात होणार, डज शी लाईक. जेव्हा आपण डज घेतो ना तेव्हा इथं मूळ रूपच लिहायचं. इथं पण बघा, आपण जेव्हा इथं मागे आपण डज घेतला तर इथं आपण प्लेज नाही लिहिलं, डज आणि प्लेज दोन्ही एका वेळी वापरू शकत नाही. डज लिहिला तर प्लेच्या पुढे काय करायचं, येस काढून टाकायचं. इथे पण तसंच केलं आपण, लाईक्सच्या पुढचा जो येस आहे तो काढून टाकला, कारण आपण डज टाकला होता. डज शी लाईक आईस्क्रीम आणि क्वेश्चन मार्क. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, दे वेअर लेट. मग आता दे वेअर मध्ये वेअर हे काय आहे, हेल्पिंग वर्ब आहे, वेअरला पुढे घातलं
वेअर दे लेट आणि क्वेश्चन मार्क. अशा प्रकारे आपण दोन प्रकारचे अफर्मेटिव्ह टू निगेटिव्ह आणि अफर्मेटिव्ह टू इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स पाहिलेले आहेत. आता पुढचा जो टॉपिक आहे तो आहे अफर्मेटिव्ह टू एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. काय आहे? अफर्मेटिव्ह टू एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. आता आपण टाईप ऑफ सेंटेन्स मध्ये बघितले की एक्सक्लेमेटरी सेंटेन्स पण एक टाईप आहे. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये काय काय व्यक्त करतात? तीव्र भावना किंवा तोंडातून येणारे जे उद्गार आहेत ते आपण त्याच्यामध्ये एक्सप्रेस करतो. ओके, आता अफर्मेटिव्ह टू एक्सक्लेमेटरी करताना रूल बघू. पहिला, यूज व्हॉट और हाऊ ऍट द बिगिनिंग. आता बघा, ही गोष्ट खूप महत्वाची आहे. व्हॉट कधी वापरायचा आणि हाऊ कधी वापरायचा. वाक्यामध्ये जर ए, एन हे जर उपपद आले असतील, आर्टिकल्स आले असतील तर व्हॉटने सुरुवात होते आणि वाक्यामध्ये ए, एन नसतील तर सुरुवात हाऊने होते. लक्षात ठेवा. व्हॉटने सुरुवात कधी होणार? जर दिलेल्या वाक्यामध्ये ए आणि एन आला तर डेफिनेटली 100% सुरुवात व्हॉटने होणार आणि जर दिलेल्या वाक्यामध्ये ए एन अब्सेंट असेल तर हाऊने सुरुवात होणार. हे निश्चित करा, लक्षात ठेवा. दुसरा नियम, चेंज वर्ड ऑर्डर. आणि वर्ड ऑर्डर आपण चेंज करतो कशी? तर या स्ट्रक्चर प्रमाणे. यूज एक्सक्लेमेशन मार्क, शो स्ट्रॉंग फिलिंग. कशासाठी वापरतात हे वाक्य? तर स्ट्रॉंग फिलिंग जसं की जॉय, सरप्राईज, सॉरो, ऍडमिनेशन, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काही शब्द ऍड करायला लागतात. व्हेरी, सो असं आपल्याला याच्यामध्ये ऍड करायला लागतं. बघा आता व्हॉट स्ट्रक्चर बघा. जर व्हॉटने सुरुवात झाली कधी होणार? मी तुम्हाला सांगितले व्हॉटने सुरुवात कधी होणार? जर दिलेल्या वाक्यामध्ये ए किंवा एन आला तर सुरुवात व्हॉटने होणार. जर दिलेल्या वाक्यामध्ये ए आणि एन अब्सेंट असेल तर सुरुवात कशाने होणार? हाऊने होणार. बघा मग पहिलं स्ट्रक्चर बघूयात आपण. व्हॉट प्लस ऍडजेक्टिव्ह प्लस नाउन प्लस सब्जेक्ट आणि प्लस वर्ब आणि सगळ्यात शेवटी एक्सक्लेमेशन साइन. हाऊने सुरुवात झाली तरी तसंच. हाऊ, ऍडजेक्टिव्ह किंवा ऍडवर्ब, सब्जेक्ट, वर्ब आणि सगळ्यात शेवटी एक्सक्लेमेशन साइन. उदाहरण बघूया. बघा उदाहरण जास्त कळेल आपल्याला. इट इज अ ब्युटिफुल फ्लावर. वाक्यामध्ये अ आला, अ आला नाही ते अ आला, अ ब्युटिफुल फ्लावर. मग वाक्याची सुरुवात व्हॉटने झाली. व्हॉट अ ब्युटिफुल फ्लावर म्हणजे काय करायचं आपल्याला? अच्या पुढचा सगळा पाठ उचलायचा, लगेच व्हॉटच्या पुढे मांडायचं. म्हणजे व्हॉट अ ब्युटिफुल फ्लावर आणि मग तुमचं काय आहे? कर्ता आणि मग क्रियापद सगळ्यात शेवटी आहे. कर्ता पहिले. कर्ता कोण आहे? इट. आणि क्रियापद काय आहे? इथं टू बीचं रूप क्रियापद म्हणून आलंय, इज आलंय. इट इज आणि सगळ्यात शेवटी एक्सक्लेमेशन साइन. आता नेक्स्ट सेंटेन्स बघूया. शी इज व्हेरी काइंड. याच्यामध्ये अ आणि एन आलेलं नाही म्हणजे वाक्याची सुरुवात डोळे झाकून हाऊने करायची. हाऊ काइंड शी इज. काय झालं बघा? हाऊ काइंड. व्हेरी काढून टाकला आपण. व्हेरी काढून टाकला इथं म्हणजे आपण वाक्य जे शब्द आलेत ऑलरेडी आपण एक्सक्लेमेशन केले त्यामुळे व्हेरी, सो, इमेन्सली हे शब्द काढून टाकायचे वाक्यातनं, रिमूव्ह करायचे. तर इथं आपण व्हेरी काढून टाकला. बघा हाऊ काइंड शी इज. वाक्य छोटं होतं. कर्ता होता, क्रियापद होतं, व्हेरी होतं आणि काइंड होतं. काइंड ऍडजेक्टिव्ह आहे आणि आपण पर्सनॅलिटी डेव्हलप म्हणजे सांगितली त्याच्याने आपण की पर्सनॅलिटी डिफाईन केली. कशी आहे ती? तर काइंड आहे. बरं, मग हाऊ काइंड शी इज आणि सगळ्यात शेवटी एक्सक्लेमेशन साइन. द वेदर इज प्लीझंट. आता याच्यामध्ये काय कळलं? द वेदर हवामान कसं आहे? प्लीझंट आहे, आल्हाददायक आहे. मग त्याच्यामध्ये अ नाही आला, एन नाही आला, वाक्याची सुरुवात कशी होणार? हाऊने होणार. हाऊ प्लीझंट द वेदर इज. तापमान किती आल्हाददायक आहे अशी त्याची सुरुवात होणार. ही इज अ ब्रेव बॉय. आता इथं अ आला की नाही? मग वाक्याची सुरुवात कशी होणार सांगा बरं? व्हॉटने सुरुवात होणार. व्हॉट अ ब्रेव बॉय ही इज. काय होणार? व्हॉट अ ब्रेव बॉय ही इज. लास्ट सेंटेन्स बघूया. द सीन इज व्हेरी लवली. नजारा कसा आहे? खूप सुंदर आहे. द सीन इज व्हेरी लवली. क्रियापद आलंय सहाय्यकारी क्रियापद. हा तुमचा सब्जेक्ट, हे क्रियापद. व्हेरी काढून टाकायचंय आपल्याला. मग वाक्याची सुरुवात होणार इथं अ एन नाही आला म्हणजे वाक्याची सुरुवात होणार हाऊने. हाऊ लवली दिस सीन इज. आणि अशा प्रकारे आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्स एक्सक्लेमेशन कसं करायचं हे थोड्या थिडक्या नियमामध्ये आपण पाहिलेलं आहे. म्हणजे कमीत कमी नियमामध्ये आपण याचा मोठात मोठा टॉपिक हे केलाय. आता येतो किती मार्काला? एकच मार्काला येतो पेपरला. एवढा मोठा 80 मार्काचा पेपर असतो. त्याच्यामध्ये एखादं एक्सक्लेमेटरी येतं, एखादं ऍज सुन ऍज पॉसिबल येतं, एखादं कुड म्हणजे कॅन नॉट, कुड नॉट वापरला येतं, एखादी मॉडेल ऑजर येते. पण अभ्यास मात्र आपल्याला सर्व करायला लागतो. आणि याचा फायदा सांगते मी तुम्हाला. हा अभ्यास केल्याने काय होणार आहे? तुम्ही म्हणाल की मॅडम 1 मार्कासाठी एवढं करायचं? नाही, अजिबात नाही. असं नाहीये 1 मार्कासाठी. ऐका, पुढचं महत्वाचं ऐका की 1 मार्कासाठी हे नाहीये. याच्यामुळे तुमचं रायटिंग स्किल सुधारणार आहे आणि रायटिंग स्किल पेपरला सगळ्यात जास्त मार्काला आहे. म्हणजे जर तुम्ही 10वीचा पेपरचं जर म्हणजे तुम्ही हे केलं तर जवळजवळ तुमचे 26 मार्क रायटिंग स्किलला आहेत.
26 20 म्हणजे 25 मार्क तुमचे शेवटचा क्वेश्चन नंबर 5 टू क्वेश्चन नंबर 7 पर्यंत 25 मार्क्स तुम्हाला यातनं मिळणार आहे. मग 25 मार्क्स अख्खे लँग्वेज तुमच्या हातात येणार, होल्ड येणार लँग्वेजवर. त्यामुळे ग्रामर हा टॉपिक महत्वाचा आहे. आपण करेक्ट बोललं गेलं पाहिजे. तुम्हाला माहितीये बोर्डाच्या नियमानुसार प्रत्येक जर ग्रॅमॅटिकली तुम्ही सगळं वापरलं तुम्हाला 1 मार्क त्यांना देणंच आहे. 1 मार्क ग्रामरला असतो. यांनी ग्रामर कसं वापरलंय इथं व्यवस्थित प्रत्येक ठिकाणी इज म्हणजे टू बीचे रूप नीट वापरलेत का, एखादं ग्रॅमॅटिकल सेंटेन्स टाकलंय का, एखादं यूज नॉट ओनली बट ऑल्सो वापरलंय का. याला कसं तुम्ही म्हणजे एखाद्या आता समजा रोज तुम्ही भाजी भाकरी खाता बरोबर, रोज तुमच्याकडे ताट येतं तर ताटात भाजी आणि भाकरी असते, पण एखाद्या दिवशी तुम्ही म्हणजे हॉटेलला जाता किंवा काहीतरी तिला डेकोरेशन केलं असतं. म्हणजे आपण म्हणतो ना लँग्वेजला भाषेला 4 चांद लावायचे. म्हणजे काय करायचं की तिला अजून डेकोरेटिव्ह सजून धजून आपल्या समोर प्रेझेंट करायचे. कारण आपण बोर्डाच्या परीक्षकाला आपण माहित नसतो की आपण कोण आहे, जयश्री मुंजाळ कोण आहे माहित नाही. पेपर चेक करण्याला नंबर येतो त्याच्यावर ते बारकोड वगैरे लावलेला असतो. आपल्याला म्हणजे परीक्षकाला माहित नसतं, जो चेक करतो त्याला माहित नसतं की कोण आहे हा. तर आपला पेपर आपलं म्हणजे बोलतो की आपण काय लिहिलंय पेपरमध्ये ते आपलं सगळं जाऊन तिला सांगतो. त्यामुळे आपला पेपर प्रेझेंटेबल पाहिजे. याच्यावर एक व्हिडिओ नक्कीच करेल मी, पेपर कसा लिहायचा काय. पण आता आपण पुढचा टॉपिक बघूया जो आहे अफर्मेशन टू इम्परेटिव्ह सेंटेन्स, म्हणजे अफर्मेटिव्ह टू इम्परेटिव्ह सेंटेन्स. होकारार्थी वाक्याचं आज्ञार्थी वाक्यामध्ये, इम्परेटिव्ह म्हणजे आज्ञार्थी. याच्यामध्ये मी तुम्हाला आधीच सांगितलं इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये कर्ता कोण आहे, डुअर कोण आहे काही इम्पॉर्टंट नाही. वाक्य मेन काम सांगितलं जाऊ, मेन काम सांगितलेलं असतं. कसं जसं की पुट ऑन द लाईट, पुट ऑफ द फॅन, ओपन द डोअर, क्लोज द डोअर, ओपन द विंडो, शट द विंडो, सिट डाऊन, स्टँड अप, अशा प्रकारची आज्ञा केलेली असते. कुणाला सांगितलंय त्याचा उल्लेख नाही. कुणी पण म्हणजे ज्याला सांगितलंय त्याला सांगितलं यू ओपन द विंडो असं नाही. ओपन द विंडो आज्ञा केली करायचे, म्हणजे हा एक कमांडिंग सेंटेन्स असतात. रिक्वेस्ट असती, कमांड असती. तर हे सगळे जे आहेत तर त्याचं आपण आता बघणार आहे की अफर्मेटिव्ह जर सेंटेन्स दिलं त्याचं इम्परेटिव्ह कसं करतात. चला बघूया. पहिला रूल बघू. इम्परेटिव्ह सेंटेन्स गिव्स ऑर्डर, ऍडवाइस, रिक्वेस्ट. आता पहिली गोष्ट इम्परेटिव्ह सेंटेन्स वापरतात कुठं, ऍडवाइस द्यायला, ऑर्डर द्यायला आणि रिक्वेस्ट करायला. ऍडवाइस म्हणजे काय, सल्ला. ऑर्डर म्हणजे काय की एखादी गोष्ट आपण करून घ्यायची, आज्ञा. रिक्वेस्ट म्हणजे काय, विनंती, एखादी विनंती करायची की बाबा प्लीज ओपन द डोअर. मग विनंती जरा एकदम मवाळकीने झालं. आणि ओपन द डोअर म्हणलं की काय झालं, जरा थोडंसं ऑर्डर केल्यासारखं झालं. ओके, मोठी लोक आपल्याला ऑर्डर करू शकतात, पण आपण लहान आहे आणि आपली आई उभी आहे, आपण काय म्हणणार इंग्लिशमध्ये, प्लीज ओपन द डोअर मॉम, किंवा मॉम म्हणायची गरज नाही. जे कोणी दारात उभं आहे ते आपल्यापेक्षा मोठे आहे, तर आपण रिस्पेक्ट शो करण्यासाठी प्लीज ओपन द डोअर म्हणणार, रिक्वेस्ट करणार आपण त्याला. मोठ्या माणसाला आपण ऑर्डर नाही करू शकत, आपण त्यांना रिक्वेस्ट करतो. ओके, मोठी माणसं आपल्याला ऑर्डर करू शकतात. ओके, आता बघूया नेक्स्ट रूल बघूया. सब्जेक्ट यू इज युजली ओमिटेड. त्याच्यामध्ये सब्जेक्टच टाकलेला नसतो, कर्त्याला महत्व नाही, ओमिट करतात. ओमिट करतात म्हणजे काय, कर्ता काढलेला असतो. नंतर बिगिन विथ द बेस फॉर्म ऑफ द वर्ब, आणि याच्यात क्रियापदाचं मूळ रूप असतं, म्हणजे जे V1 वगैरे म्हणतो ते रूप येतात. यूज वर्ड लाईक प्लीज, काइंडली, लेट, इफ निडेड. जर आपण याच्यामध्ये कधी कधी प्लीज, काइंडली किंवा लेट असे शब्द याच्यामध्ये टाकू शकतो. आता एक्झाम्पल बघूया. यू शुड ओबे युअर पॅरेंट्स. तुम्ही तुमच्या पालकांचा आदर केला पाहिजे किंवा त्यांच्या आज्ञा पाळल्या पाहिजे. मग आता मेन गाभा काय आहे, यू शुडला काही महत्वच नाही. ओबे युअर पॅरेंट्स, आज्ञार्थी वाक्य काय झालं, ओबे युअर पॅरेंट्स. नेक्स्ट सेंटेन्स बघा. यू मस्ट कम्प्लीट युअर वर्क. तुम्ही तुमचं काम वेळेत केलंच पाहिजे. मग काय, कम्प्लीट युअर वर्क. मेन यू आणि मस्टला व्हॅल्यूज नाही, काढून टाकली. मग कम्प्लीट युअर वर्क. नेक्स्ट बघा. यू शुड बी केअरफुल. मग आता याच्यामध्ये यू शुडला काही महत्वच नाही. वाक्य सुरुवात कशाने झाली, बी केअरफुल, काळजी घ्या. यू आर रिक्वेस्टेड टू सिट डाऊन, म्हणजे मी तुला विनंती करतो की तू खाली बस. मग आपण काय म्हणू शकतो, प्लीज सिट डाऊन म्हणू शकतो, किंवा आपल्यापेक्षा लहान असेल तर आपण सिट डाऊन पण म्हणू शकतो. नेक्स्ट बघा. यू शुड नॉट वेस्ट वॉटर. तुम्ही पाणी वाया घालू शकत नाही. मग आपण काय म्हणणार इथं, आता बघा शुड नॉट वेस्ट होतं, मग आपण मूळ क्रियापदाने काय केलं, डू नॉट वेस्ट किंवा डोंट वेस्ट वॉटर. डू नॉटला आपण कंबाईन केलं, कॉन्ट्रॅक्शन फॉर्म मध्ये दिलं तर डोंट होतं, तर डोंट वेस्ट वॉटर. अशा प्रकारे आपण टाईप ऑफ सेंटेन्स जे आहेत ते ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स मध्ये 4 प्रकार बघितलेत. अजूनही यातले 2 प्रकार बाकी आहेत, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. आशा आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कळला असेल, आणि जरी काही शंका असतील तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. ग्रामरची ही सिरीज तुम्ही कशी एन्जॉय करतायत, एकदा तुमचा फीडबॅक येऊ द्यात, अजून छान वाटेल पुढचे व्हिडिओ करायला. चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्कीच करा. जे तुमच्या आजूबाजूला तुमचे ओळखीचे विद्यार्थी असतील, मित्रमैत्रिणी असेल, त्यांना नक्कीच सांगा की ग्रामरची सिरीज सुरू आहे. जर काही ग्रामर पेंडिंग असेल
तर नक्कीच असं चॅनल आहे, याच्यावर तू जाऊन व्हिडिओ पहा आणि असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन यायला मला आनंद वाटेल. आणि आपण ग्रामरचा हा 45 डेजचा कोर्स लवकरच पूर्ण करूयात. 15वा दिवस आज सक्सेसफुली कंप्लीट झालेला आहे आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.